PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। 5 वर्षाच्या भाजपच्या सत्ता काळात महानगरपालिकेची तिजोरी झाली खाली, योगेश बल यांचा सनसनाटी आरोप। अजितदादांनी केलेल्या विकास कामांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर होणार शहराध्यक्ष योगेश बल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूरक किंवा अपेक्षित आरक्षण आम्हाला मिळाले आहे। नक्की जनमानसात चांगली प्रतिमा असणाऱ्या सुशिक्षित आणि नवयुवकांना यामुळे संधी मिळेल। भाजपसोबत युतीची आता आशा संपुष्टात आली असून आमचे श्रद्धास्थान असलेले शरद पवार आणि स्मृतिस्थान असलेले अजित पवार या दोन्ही शक्ती एकत्र आल्यानंतर नक्कीच याचा फायदा पिंपरी चिंचवड शहरातील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला होईल। अजितदादांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे किंवा त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेवर 100% आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर होईल, अशी माहिती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। पाहूया सविस्तर काय म्हणाले ते। आता तर 2 दिवसांनी म्हणतो 14 तारखेला तर पहिली मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। त्याच्यामध्ये 8 दिवसांमध्ये त्यामध्ये हरकती घ्यायच्या आहेत। यासाठी तर ऑलरेडी आमच्या 2-3 मीटिंग झालेल्या आहेत की बाबा आधीच्या ज्या मीटिंग आम्ही घेतल्या त्यामध्ये जे काय हद्द फिक्स केली गेलेली आहे ते हद्द तुम्ही सगळ्यांनी प्रॉपर चेक करून घ्या। हद्दीवरचे जे बॉर्डरवरची जी लोक आहेत त्या लोकांची नावं बरोबर आहेत का, इकडे तिकडे गेली आहेत का, याबद्दलचे आम्ही सर्वांनी तिचे डेमो पण दिलेले आहेत आणि चर्चा केली, मीटिंग पण केलेली आहे। आता एकदा ह्या मतदार यादींवर हरकती घेतल्यानंतर सूचना दिल्यानंतरचा जो टप्पा दुसरा असणार आहे त्यावेळेला आपल्याला तारखा कळतील आणि त्या तारखा कळल्यानंतर पुढचा प्रोग्राम होईल। परंतु आम्ही आजच बहुतेक आम्ही सर्व पत्रकारांना आम्ही पत्र देणार आहोत, पत्र काढणार आहोत, एक पक्षातर्फे पत्र काढणार आहोत की आम्ही आव्हान करतोय उमेदवारांना जे नवनिर्वाचित आहेत किंवा कोणी पण ज्या लोकांना ह्या महापालिका निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायची आहे, ज्या संवर्गात लढवायचे आहे त्या संवर्गाचे त्यांनी दाखले, त्यांचे पेपर, त्यांचं चारित्र्य पडताळणीचा दाखला, त्यांचं शैक्षणिक अर्हता, त्यांचं सामाजिक कार्याचा आढावा, त्यांच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड अशा पद्धतीने त्यांनी द्यायचे। 14 तारखेपासून आम्ही ते स्वीकारायला चालू करतोय। आज 12 तारीख आहे। आज आम्ही प्रेस नोट देणार आहोत, 13ला पेपरला येईल, 14 पासून आम्ही घेणार आहोत। 14 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून किंवा 10 वाजून 10 मिनिटापासून आम्ही आमच्या अर्ज स्वीकारण्याची तारीख करू आणि सायंकाळी 7 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये ते लोकांचे अर्ज स्वीकारले जातील आणि त्याच्यासाठी आम्ही 10 दिवसाची मुदत देत आहोत। तर 14 तारखेपासून 23 तारखेपर्यंत ही मुदत असणार आहे। त्या 23 तारखेपर्यंत सर्वांनी अर्ज करावेत। हा प्राथमिक अर्ज असणार आहे की नंतर जो पक्षाचा अधिकृत छापील अर्ज येईल तो नंतर दिला जाईल। त्यामध्ये तो आमच्या पक्षाचा क्रियाशील सभासद असला पाहिजे आणि त्यांनी काय कामं केली आहे सगळा आढावा हे सर्व बघूनच आम्ही त्याच्यावर म्हणजे त्याची सगळी माहिती डाटा सगळा गोळा करणार आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचा पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार हा आदरणीय अजितदादा पवार साहेबांना आहे। किती सोपं राजकीय दृष्ट्या सोपं वाटण्याचा प्रश्न येत नाही ना। मी पुन्हा सांगतोय की आम्ही पुन्हा जनतेला हेच आवाहन करणार आहोत की आमच्या कामाची पावती आम्ही मागणार आहोत। आम्ही दादांनी जे आतापर्यंत या शहराला काम करून दिलेलं आहे जे आम्ही केले आणि आपण जर बघताल तर मागच्या 5 वर्षाच्या सत्तेमध्ये आणि नंतरच्या 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटमध्ये 9 वर्षामध्ये ह्या महापालिकेची तिजोरी खाली झालेली आहे आणि तिजोरी खाली होत असताना नेमकी कोणती विकासाची कामं केली आहेत हे तर सांगायला पाहिजे। लोकांना आम्ही पाणी देऊ, 24 तास पाणी देऊ म्हटलं होतं, पाणी दिलं नाही। म्हणजे 24 तास तर लाभ राहिलं, रोजच्या रोज पाणी पण देता येत नाही, कमी लाभाने पाणी येतो, काही ठिकाणी पाणी देत नाही। शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न आहे। आज महापालिकेच्या शाळा तुम्ही बघताय की महाशाळेचा ओसड पडायला लागल्यात। आज लोक आपल्या पोरांना महापालिकेच्या शाळेमध्ये टाकत नाहीत। रस्त्याचे ट्रॅफिकचे कंजक्शन तुम्ही बघताय, इतकी बोंबाबोंब आहे। आज तुम्ही बघता की पिंपरीला इकडं येताना पण आपण बघतो की सध्या पूर्वी होतं नव्हतं तर पिंपरी कॅम्प असेल, चिंचोड गाव असेल किंवा बाकीचे पिंपरी सौदागर असेल, सगळीकडे तुम्ही बघता शुक्रवार शनिवार रविवार तर तुम्हाला 1-1 किलोमीटर काढायला पण तुम्हाला 20-20 मिनटं लागतात। तर अशी परिस्थिती जी ट्रॅफिकची बोंबाबोंब झालेली आहे। परत आज स्त्रियांसाठी जे शौचालय पाहिजे होते ते शौचालयाची घोषणा केली होती ते पण केलेलं नाही आहे। पार्किंगची व्यवस्था नाही आहे। आज मेट्रो पण वास्तविक पाहता मेट्रो आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी म्हणजे पवारसाहेब ज्यावेळेला केंद्रामध्ये होते त्यावेळेला पहिला टप्पा सुरू झाला, त्याच वेळेला दुसऱ्या टप्प्याची मागणी होती। दुसऱ्या टप्प्याला मंजूर भारतीय जनता पार्टीच्या वेळेला झाला पुण्यामध्ये, हे मान्य आम्ही करतो, पण त्याची मागणी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून होती। तर अजून ते काम सुरू आहे आणि आपणही बघतो आता की आता लोकांचा ओढा जास्त मेट्रोकडे व्हायला लागला, ही आनंदाची बाब आहे, चांगली बाब आहे। परंतु हे करत असताना आज लोकांना मोठा प्रश्न असा आहे की घरातनं आणलेलं वाहन ठेवायचं कुठं, हा एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळं ट्रॅफिकचे जे कंजक्शन आहे, बसचं PMPLची तशीच बूम आहे अजून।
त्यामध्ये पण काही सुधार झालेला नाही आहे. अर्थात आता प्रायव्हेट कॅब वगैरे हे ते सगळ्या वाढलेल्या आहेत, रिक्षा वगैरे. आता रिक्षाचं पण तुम्ही बघताय, एवढे आपोआप रिक्षाला लायसन्स देऊन टाकलेले आहेत. पूर्वी परमिट होतं, आता परमिट नाही आहे. आता त्यांच्यामध्ये वाद भांडणं, चौकामध्ये तुम्ही बघता एवढं कंजक्शन येतं, त्याच्यावर ट्रॅफिकचा कंट्रोल नाही आहे, काय नाही आहे. पुढे बघा तुम्ही, आज वायसमकडे गेलं तर तुम्हाला एकाच चौकामध्ये एका ठिकाणी 50-50 रिक्षा उभे दिसतात, एकाच ठिकाणी 2-2, 3-3 रिक्षा स्टँड दिसतात. अशा पद्धतीने जो बेजबाबदार पद्धतीने काम चाललेलं आहे, त्याच्यावर नागरिक हा नाराज आहे आज. तर नागरिकांची ही जी नाराजी आहे, ही नाराजी दूर करण्यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न असणार आहे. आणि आजपर्यंत दादाने केलेल्या या शहरासाठी योगदान, चांगलं काम, आणि भविष्यामध्ये आम्ही काय करणार आहोत, हा जो आमचा पुढचा अजेंडा असणार आहे, तो आमचा मॅनिफेस्टो जो काय असेल तो आम्ही पब्लिक समोर ठेवून आम्ही ते मत मागणार आहोत. आणि त्यामुळे आम्हाला भरोसा आहे की आम्हाला पुन्हा सत्ता मिळेल. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.